सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक ट्रान्सपोर्ट सोलापूरचे संचालक साबिर भैया मुस्ताक इनामदार हे होते। कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष सुधीर खरटमल, SR फाउंडेशन संस्थापक साहिल भाई रामपुरे, सोलापूर जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लेखा अभिरक्षक संरक्षण सल्लागार ॲडव्होकेट स्नेहल राऊत, सहाय्यक लोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार ॲडव्होकेट रेवण पाटील, प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ याचे प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। आज सर्व मान्यवरांना एवढं सांगू इच्छितो की मानवाधिकार संरक्षण संघटना गेल्या 2023 फेब्रुवारीमध्ये सोलापूर शहरामध्ये कार्यरत चालू आपल्या कामाची सुरुवात केली होती। आज मी साबिरभाई आहे, आमचे साहिल रामपुरे आहे, सर्वांना सांगू इच्छितो की ही संघटना पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्र जिल्हा आता येणाऱ्या काळात संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी या संघटनेचे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे। नुकतंच आमची संघटनेचा उद्देश एकच आहे, गरीब, पीडित, वंचित त्याचबरोबर अल्पसंख्याक नागरिकांना ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी आंदोलन, उपोषण व त्याचबरोबर अनेक पाठपुराव्यासोबत आम्ही त्या कामाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात। नुकतंच आज वेळ खूप जास्त मी मान्यवर बोलणार आहे, जास्त बोलू शकत नाही। हे कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच होता की समाजातील अनेक उल्लेखनीय कामगिरी करणारे आदर्श पत्रकार, आदर्श वकील, त्याचबरोबर आदर्श शिक्षक व तसेच अनेक उल्लेखनीय कामगिरी करणारे जे पण संस्था आहे यांच्या चांगली कामगिरीला समाजामध्ये एक त्याचा आसूड फुटण्याचं काम या सत्कार आपला जे पुरस्कार समारंभ आहे याच्या वतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण संस्था म्हणजे काय असतात या संदर्भात आमचे वकील साहेब या ठिकाणी बोलणार आहे। आज आपण जे कार्यक्रम केलेला आहे नुकताच कार्यक्रमाचा उद्देश एवढा होता की आपण समाजामध्ये ज्या ठिकाणी संस्था, संघटना त्याबरोबर अनेक आपल्या ग्रुपद्वारे काम करतात यामध्ये उल्लेखनीय कामगिरी आदर्श पत्रकार असू द्या, त्याचबरोबर आदर्श समाजसेवक, अनेक जे उल्लेखनीय कामगिरी करणारे लोक असतात त्यांचा कुठं ना कुठं एक मान सन्मान झाला पाहिजे म्हणून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने मानवाधिकार संरक्षण संघटना अनेक प्रकारचे उपक्रम व तसेच शिबिर मानवाधिकार संदर्भात जे मानवाधिकारचे लेक्चर असतात त्या ठिकाणी आम्ही मुखपीठवर मानवाधिकारचे लेक्चर पण आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने घेण्याचा प्रयत्न करत आहे। एवढंच मी सांगून आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।